तालुक्यातील उंदरवाडी इथं पाण्याच्या शोधात आलेल्या 8 गव्यांचा अख्खा कळपच कालव्यात पडला। सर्व गव्यांनी ग्रामस्थांनी तसेच वनरक्षक शरद कांबळे, राधानगरीच्या रेस्क्यू टीमने घटनास्थळी भेट देत त्यांना बाहेर काढलं। दमलेल्या 1 वर्ष वयाच्या गव्याच्या पिलाला कालव्यातून बाहेर काढून जीवदान देत त्याला परत कळपात सोडलं। ही घटना सकाळी घडली। उंदरवाडी दरम्यान जंगलात असलेल्या बादा नावाच्या शेतातून पाणी पिण्यासाठी आलेले 7 गवे व 1 पिलू कालव्यामध्ये पडलं। कालव्याला प्लास्टर असल्यानं त्यांना बाहेर पडता येत नसल्यानं ते सर्व गवे पाण्यातून वाहत उंदरवाडीच्या कालव्यापर्यंत आले। सकाळी ग्रामस्थांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी वनरक्षक शरद कांबळे यांच्याशी संपर्क साधला। कांबळे यांनी राधानगरी रेस्क्यू टीमचे साईनाथ पुंगावकर, अनिरुद्ध साबळे, शैलेश पाटील यांना घटनास्थळी बोलावून घेतलं। त्यांनी सर्व गव्यांना हुसकावून लावत पाण्यातून बाहेर काढलं। याच कळपातील 1 वर्ष वयाचं गव्याचं पिलू मात्र कालव्यातून वाहतच राहिलं। ते दमलेलं असल्यामुळं त्याला बाहेर पडता आलं नाही। परिस्थितीचा अंदाज घेत उंदरवाडीच्या रोहित फास्के, प्रतीक पाटील, शंकर पाटील, मेजर स्वप्नील शिंदे व इतरांनी गव्याच्या पिलाला कालव्यातून वाहत्या पाण्यामधून बाहेर काढून त्याला जीवदान दिलं आणि नंतर त्याला गव्यांच्या कळपात सुरक्षितपणे सोडून दिलं। मराठी एस न्यूजसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।